नमस्कार. न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क या माय मराठीचा गोडवा जपा, वाचनाची सवय लावा. वरवट बकाल येथे संगीतमय रामायण कथेचा भक्तिमय सोहळा. प्रत्येकामध्ये मराठी वाचनाची गोडी निर्माण होणे ही काळाची गरज आहे, असे प्रभावी प्रतिपादन हभप प्रशांत तायडे महाराज यांनी केले. संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे आयोजित संगीतमय तुलसी रामायण कथा कार्यक्रमात त्यांनी कीर्तनातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. मराठी साहित्य आज जगभर पोहोचले असून संत, युगपुरुष, साहित्यिक, कवी आणि लेखक यांचे त्यामध्ये मोठे योगदान आहे. मराठी भाषा साधी, सरळ आणि अत्यंत गोड असल्याने तिचा प्रभाव अधिक व्यापक झाला आहे. या भाषेचा विस्तार आणि संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे. वृत्तपत्रे, ग्रंथ आणि पुस्तके वाचनाची सवय लावणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. कीर्तनात पुढे बोलताना त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेतून राज्यकारभार करून समाजासमोर आदर्श निर्माण केला. त्यानंतर अनेक संत आणि महापुरुषांनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी मोठे योगदान दिले. चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू तुकाराम महाराज यांसारख्या संतांच्या कार्यामुळे मराठी भाषा अधिक बळकट झाली आहे. मराठी भाषेवर अनेक आक्रमणे होऊनही ती आजही ताठ मानेने उभी आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात मराठीचा अधिकाधिक वापर करून तिचे जतन करणे आवश्यक आहे. मातृभाषा ही आईसारखी असते, त्यामुळे तिचे जतन केले तरच आपले अस्तित्व टिकेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. दरम्यान वरवट बकाल येथील श्रीराम मंदिरात रामनवमीच्या निमित्ताने दि. 23 पासून सुरू झालेला संगीतमय तुलसी रामायण कथा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला. हभप श्रीकृष्णकृपा मूर्ती महाराज अयोध्या यांच्या मधुर वाणीतून रामायण कथेचे वाचन झाले. सप्ताहभर पहाटे काकड आरती, रामायण वाचन, सायंकाळी हरिपाठ आणि रात्री विविध कीर्तनकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दि. 30 रोजी हभप मंगेश महाराज घवडी यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. सायंकाळी रूपलाल महाराज भजन मंडळाच्या वतीने भजन गात ग्रंथदिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. संपूर्ण सप्ताहभर गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या धार्मिक सोहळ्यासाठी ग्रामस्थ, पंचक्रोशीतील भाविक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सक्षम न्यूज चॅनेल नेटवर्क करिता मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामोदर, वरवट बकाल, संग्रामपूर. आज आपलं 60 ते 70 विद्यार्थ्यांपासून जे अन्नक्षेत्र सुरू झालं, आज यंदा 200 विद्यार्थ्यापर्यंत ते मधुकरी अन्नक्षेत्र चालणार आहे. एक विनंती आपल्याला आहे, खूप काही परमात्म्यानं दिलं आणि असे उदाहरणार्थ आम्हाला फोन करू तिथं आमचा फोन द्यायला पैसे पाठवतात. पण एक माझी अशी इच्छा आहे, पंढरपुरात कधी जर आले आमचे बाबा आम्हाला हक्कानं फोन करा. तुम्ही 50 लोक नाही 100 लोक राहा, तुकाराम भवनले त्या बारीक उभं राहिल्यापेक्षा आम्हाला फोन करा. महाराज आम्ही आलो, काहीच आणू नका, तिथं सगळं काही पांडुरंगाच्या कृपेने आपल्या जवळ आहे. पण हक्कानं तुम्ही जर आले तर आमचं एक त्या ठिकाणी आत्मबल, मनोबल वाढतं.